नमस्कार, मी सौ किशोरी सुधाकर फुके, ITI गर्ल्स अकोला। आज मी तुम्हाला पॅकेजिंग या विषयावर माहिती देत आहे। पॅकेजिंग हे आपल्यासाठी फार महत्त्वाचा घटक आहे। आपला जो अन्नपदार्थ आपण जे बनवतो त्यासाठी आपल्याला भरण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते आणि ते मग ते ज्या आपला अन्नपदार्थ ज्या गोष्टींमध्ये आपण भरतो त्याला पॅकेजिंग म्हणतात। आता पॅकेजिंग आपले अन्नपदार्थ जे आहे ते मार्केटमध्ये व्यवस्थितशीर टिकले पाहिजे, त्याच्यानंतर व्यवस्थितशीर त्याची हाताळणी झाली पाहिजे, व्यवस्थितशीर त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या अन्नपदार्थाशी असतो आणि त्यासाठी मग आपल्याला पॅकेजिंग हे फार महत्त्वाचा घटक असतो आपल्या याच्यामध्ये। आता पॅकेजिंग आपल्या इथे जे पदार्थ बनतात ते आहे जामसारखा पदार्थ, जेलीसारखे पदार्थ, केचप आहे, पिकल आहे, मोरब्बा आहे, इत्यादी खाद्यपदार्थ आपल्या फूड प्रोसेसिंगमध्ये बनतात आणि यांना मग भरण्यासाठी किंवा यांना आपल्याला या पदार्थाला भरण्यासाठी जो आपल्याला घटक लागतो, समजा जाम आहे, जेली आहे, याला बॉटल्स लागतात, केचप्स वगैरे आहे याला काचेच्या बॉटल्स लागतात, पिकलसारख्या गोष्टींना पण बॉटल लागतात आणि काही कॅन फूड्स असतात त्याला कॅन्स लागतात, स्क्वॅशसारखे पदार्थ असतील, सिरपसारखे पदार्थ असतील तर त्याला प्लॅस्टिकच्या बॉटल्स लागतील। या सगळ्यांना मग आपल्याला गरज लागते या सगळ्या मटेरियलची। तर ते मटेरियल घेण्याच्या अगोदर आपल्याला काही प्लॅनिंग करायचं असते। प्लॅनिंग म्हणजे आपल्याला कोणती प्रक्रिया करायची आहे, आपल्याला स्क्वॅश तयार करायचं आहे, सिरप तयार करायचं आहे की जाम तयार करायचं आहे, हे आपल्याला आधी लक्षात घ्यावं लागेल। आता प्रोसेसिंग, समजा आपल्याला जाम करायचं असेल तर जामसाठी कोणती बॉटल लागेल, आपल्याला 500 ग्रॅमचा जाम करायचं असेल तर त्याच्यासाठी 500 ग्रॅमची बॉटल लागेल। त्याच्यानंतर त्याच्यासाठी त्या बॉटलला फिलिंगसाठी फिलिंग मशीन लागेल, त्याच्यानंतर सीलिंग मशीन लागेल, नंतर लेबलिंग मशीन लागेल। हे सगळे प्रक्रियामध्ये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणे आवश्यक असते। आता त्याच्यानंतर आपण जो घटक भरतो ज्या पॅकेट्समध्ये किंवा ज्या बाटलीमध्ये आपण जो घटक भरतो किंवा कॅनमध्ये, तर त्या घटकचा काही परिणाम होतो का, त्या घटकाचा काही परिणाम होतो का त्या मटेरियलवर, हे पण आपल्याला आधी लक्षात घ्यावं लागेल। त्याच्यानंतर हे आपल्याला जो गॅस आहे, जो म्हणजे पदार्थामध्ये गॅस तयार होतो काही दिवसानंतर आणि मग त्या गॅसचा परिणाम त्या पॅकेजिंग मटेरियलवर होऊ शकतो। म्हणून आपल्याला समजा आता आपला लोणची आहे, लोणची काही दिवसांनी त्यामध्ये एक वायू तयार होतो आणि त्या वायूमुळे ते लोणचं खराब पण होतं आणि त्या समजा कॅनमध्ये तुम्ही लोणचं भरलं असेल आणि वायू जर तयार झाला तर कॅनला भेगा पडू शकतात, कॅनला क्रॅक येऊ शकते। मग या गोष्टींचं पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, कारण असे काही पदार्थ आहे आपले की ज्यात गॅस निर्माण होतो आणि त्याच्यामुळे पॅकेजिंग मटेरियल खराब होऊ शकतो। ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। त्याच्यानंतर स्टोरेजचं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। स्टोरेज कालावधी जो आपला आहे तो किती आहे, किती काळापर्यंत आपल्याला साठवायचं आहे, तर त्या पॅकेजिंग मटेरियलचा काही कालावधीनंतर दुष्परिणाम होऊ शकतो पदार्थावर। म्हणून साठवणीचा जो कालावधी आहे तो आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्याला ते पॅकेजिंग मटेरियल घ्यायचं असते। समजा आता काचेचं मटेरियल असेल, काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही जर मोरब्बा साठवला असेल किंवा लोणची साठवली असेल तर खूप काळापर्यंत टिकतात ते, आणि कॅनमध्ये त्या व्यवस्थितशीर कॅनिंग केलं असेल तर ते टिकतात, नाही तर मग कॅनसोबत त्याचा काही संपर्क आला, त्या पदार्थाचा संपर्क आला तर पदार्थ खराब होऊ शकतो। जास्त कालावधी जर साठवणीचा कालावधी जर जास्त वाढला कॅनमध्ये तर पदार्थ खराब होऊ शकतो। म्हणून साठवणीचा कालावधी म्हणजे स्टोरेज कालावधी पण आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे। नंतर आपण काही प्रिझर्वेटिव्स टाकतो, समजा आता केचप आहे, स्क्वॅश आहे, यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्स टाकतो, याचा पण परिणाम पॅकेजिंग मटेरियलवर होऊ शकतो। पण ती पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि म्हणून आपल्याला प्रिझर्वेटिव्ह वापरलेले जे पदार्थ आहेत त्याच्यासाठी कोणतं पॅकेजिंग मटेरियल लागेल ते आपल्याला आधीच ठरवून घ्यावं लागेल। त्याच्यानंतर ॲडिटिव्सचा समावेश आपण आपल्या पदार्थामध्ये करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा पॅकेजिंग मटेरियलवर काही परिणाम होऊ शकतो। जसं आता आपण कलर्स टाकले असेल, फूड कलर्स टाकले असेल, नंतर इसेन्स टाकले असेल तर त्याचा जर संपर्क आला पॅकेजिंग मटेरियलसोबत तर काही परिणाम होऊ शकते। म्हणून ॲडिटिव्स टाकल्यावर
कोणतं पॅकेजिंग मटेरियल वापरलं पाहिजे हे पण आपण आधीच नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर वायू, एन्व्हायरमेंटचा पण खूप मोठा परिणाम पॅकेजिंग मटेरियल होऊ शकतो. आता समजा उष्ण जागी एखादं मटेरियल तुम्ही ठेवलं, पॅकेजिंग मटेरियल समजा आता तुम्ही कागदाचं पॅकेजिंग मटेरियल आहे आणि त्यामध्ये पदार्थ भरला असेल आणि तो उष्ण जागेवर ठेवला तर काही दिवसांनी तो पदार्थ त्यातला खराब होऊ शकतो. तर एन्व्हायरमेंट म्हणजे तिथलं वातावरण वातावरणाचा कसा परिणाम होईल त्या पॅकेजिंग मटेरियल हे पण आधीच लक्षात घेऊन त्याचं मग आपल्याला त्यानुसार आपल्याला त्या पॅकेजिंग मटेरियलचं नियोजन करावं लागेल. त्याच्यानंतर कॅनिंग, समजा कॅन केलेले आपले प्रोडक्ट असतील तर मग त्या कॅनचा काय परिणाम होतो त्या पदार्थावर आणि पदार्थातले जे आतले घटक असते त्याचा काय परिणाम होतो कॅनवर, हे आपल्याला सगळं लक्षात घेऊन मग कॅनिंग ही प्रक्रिया करावी लागते. आणि मग कॅनिंग ही पॅकेजिंगसाठी मग कॅन हे कोणते वापरायचे आहे, कसे वापरायचे आहे आणि त्याच्यावर कशी प्रक्रिया करायची हे सगळ्या गोष्टीचा समावेश आपल्या म्हणजे नियोजनमध्ये असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मशिनरी, आता मशिनरी जी यंत्रसामग्री लागते आपल्याला पॅकेजिंग मटेरियलसाठी ती मशिनरी कोणती आहे. समजा आता तुम्हाला फळे भाज्या वगैरे कॅनमध्ये भरायची असेल तर कॅनिंग ही मशिनरी लागेल. बॉटलमध्ये भरायची असेल तर बॉटल फिलिंग मशिनरी लागेल. नंतर सिलिंग मशिनरी लागेल. ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश नियोजनमध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कन्झ्युमर माहीत पाहिजे, मार्केट माहीत पाहिजे. आपल्याला कोणत्या कन्झ्युमरला आपण सप्लाय करत आहे आपला माल त्याप्रमाणे आपलं पॅकेजिंग मटेरियल लागेल. समजा अर्धा किलोचा माल आपल्याला आपला गिराईक असेल तर अर्धा किलोचं आपल्याला पॅकेजिंग मटेरियल लागेल. 1 किलोचा गिराईक असेल तर 1 किलोचं पॅकेजिंग मटेरियल लागेल. त्याप्रमाणेच मार्केटचा पण आपल्याला सर्वे करणे आवश्यक आहे. कोणत्या मार्केटमध्ये किती प्रमाणातचं पॅकेजिंग मटेरियल चालू शकते ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला आधी सगळं नियोजन करून घ्यायचं असतं आणि मग त्याप्रमाणे आपल्याला पॅकेजिंग मटेरियलची निवड करायची असते. त्यानंतर आपल्याला जे आहे म्हणजे मटेरियल जे आहे आपला पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि त्यामुळे काय परिणाम होऊ शकतात पॅकेजिंग मटेरियल हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता काही पदार्थामध्ये तेल असतं, काही पदार्थामध्ये मसाले असतात, काही पदार्थामध्ये पिष्टमय पदार्थ असतात, काही पदार्थामध्ये पाणी असतं, काही पदार्थामध्ये नंतर सामू म्हणजे ॲसिड्स असतं, आम्ल असतं, काही पदार्थामध्ये जसं मॉइश्चर आर्द्रता असतं, काही पदार्थामध्ये टेम्परेचर असतं, काही पदार्थामध्ये म्हणजे काही घटक असे असतात का त्याचा परिणाम त्या पॅकेजिंग मटेरियल होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच पॅकेजिंग मटेरियल आपलं तयार करून घ्यावं लागेल आणि त्यानुसार आपलं पॅकेजिंग मटेरियल अशा रीतीने आपण पॅकेजिंग मटेरियलचा पहिले अभ्यास करून घ्यायचं असतं, नियोजन करायचं असतं. त्याच्यानंतर कोणत्या घटकाचा काय परिणाम होईल याचं नियोजन केल्यानंतर त्याच्यानंतर पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते आपल्याला कोणत्या पदार्थासाठी वापरायचं आहे याचं व्यवस्थितशीर आपल्याला प्लॅनिंग करायचं असतं आणि या प्लॅनिंग झाल्यानंतर मग पॅकेजिंगची आपल्याला निवड करायची असते. तर धन्यवाद. आज मी तुम्हाला पॅकेजिंगसाठी काय प्लॅनिंग करावं लागतं त्यावरची माहिती दिली. तर धन्यवाद. आणि पुढील चॅप्टरमध्ये पॅकेजिंगचे कोणते प्रकार आहे याची माहिती मी तुम्हाला देत आहे. धन्यवाद.